नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल पुन्हा सर्वांचे स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, तब्येत बरोबर नसल्यामुळे आपला जो कट ऑफचा व्हिडिओ आहे तो थोडासा डिले झालेला आहे, लेट झालेला आहे। 2 दिवस आपला व्हिडिओ हा लेट झालेला आहे। बरेचसे दिवस झाले, 2 दिवस झाले आहे। बऱ्याच जणांचे मी फोन सुद्धा जवळपास म्हणला 150 विद्यार्थ्यांचे फोन येऊन गेलेले आहे, पण एकाचाही कॉल रिसीव्ह केला नाही। पण जेव्हा वेळ भेटला बऱ्याच जणांना रिटर्न मी कॉल करून थोडासा रिप्लाय द्यायचा प्रयत्न केलेला आहे। काही जणांचे फोन रिसीव्ह करू शकलो नाही, याच्यासाठी दिलगिरी मी व्यक्त करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज बघायचा आहे यवतमाळ जिल्ह्याचा कट ऑफ किती लागेल, काय लागेल, कोणते विद्यार्थी क्वालिफाय होऊ शकते, याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत जाणून घ्यायचं आहे। पण आपला बघा हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे। मोठा म्हणजे जवळपास याच्यामध्ये बराचसा वेळ जाऊ शकते, कारण तसं थोडंसं आपल्याला बोलायचं सुद्धा आहे। कोणत्या मुलांच्या चुका कुठं घडल्या आहे, कोणी चुका सुधारवलेल्या आहे, याच्याबद्दल सुद्धा आपल्याला थोडंसं बोलायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते वा नाही बाबा फक्त कट ऑफ बघायचा आहे, बाकी तुमच्या बोलण्याशी आम्हाला काही घेणदेण नाही आहे, तुम्ही जे फालतूची बळबळ आहे तुम्ही ते चालू ठेवा, आम्हाला फक्त काय कट ऑफशी मतलब आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करा, सरळ डायरेक्ट एंडिंगला चाललं जायचं। त्या एंडिंग मध्ये तुम्हाला काय हवाला कट ऑफ दिसून जाईल, त्यांनी तो फक्त बघून घ्यायचा आहे। आता बघा काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये कट ऑफ बघण्याच्या आधी काही मुलांनी समजा प्रयत्न खूप चांगले केले आहे, काही मुलांचे प्रयत्न थोडेसे असफल झालेले आहे। खचून न जाता आता तुम्हाला वर्ष भरतीसाठी एक थोडंसं वर्ष भरतीच्या मार्फत काही जणांना समजा पोलीस भरतीसाठी काहीतरी सुवर्ण संधी आलेली आहे, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे। कसा त्याचा लाभ होऊ शकते, त्याचा नुकसान काय होऊ शकते, फायदा कसा होईल, किती फायदा होईल, हे संपूर्ण माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे। पण या कट ऑफचा व्हिडिओ आपल्याला बघण्याच्या आधी थोडंसं आपल्याला यवतमाळ जिल्ह्याबद्दल, यवतमाळ जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांबद्दल थोडंफार 2-4 मिनिटांसाठी आपल्याला थोडंसं बोलायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला 2-4 मिनिट याच्यामध्ये जाणार आहे। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तर मला असं वाटते का यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे आपल्या जे पूर्ण जागा असेल, किती जागा असेल पूर्ण म्हणलं तर 55 जागा असेल। आता 55 पैकी जेवढे विद्यार्थी असेल त्यातला फक्त एखादा विद्यार्थी पुरुष, ठीक आहे, महिलाबद्दल आपण बोलत नाही आहोत, फक्त कशाबद्दल बोलता, पुरुषाबद्दल। जेवढे पुरुष असलेल्या 55 जागेपैकी मला तरी असं वाटते गलतीनं एखादा पुरुष हा यवतमाळ जिल्ह्यामधला निघेल। गलतीनं हा निघेलच याची सुद्धा गॅरंटी नाहीये, ठीक आहे, समजा इथपर्यंत। तर आता बघा ही खंत सर्वात मोठी खंत आहे याच्यामध्ये। यवतमाळ जिल्ह्यामधला एकही मुलगा यवतमाळ जिल्ह्याच्या वर्ष भरतीमध्ये न लागणं म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे। कोणासाठी? यवतमाळ जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या मास्तर लोकांसाठी सुद्धा ही लाजिरवाणी गोष्ट आहे। काय काय झालं होतं या गोष्टीमध्ये, काय काय घडलं होतं, जवळपास मी आता याच्यामध्ये 3 महिन्यापासून प्रयत्न करत आहोत का यवतमाळ जिल्ह्यामधले विद्यार्थी कुठं ना कुठं याच्यामध्ये वर्ष भरतीमध्ये अग्रेसर व्हावं आणि कुठं ना कुठे एखादी तरी पोस्ट यांनी किंवा एखादी तरी जागा यांनी मिळवावी म्हणून सांगितलं मी कधीपासून, 3 महिन्यापासून। पण ऐकणारे कोण होते माझंवालं? फक्त बाहेरच्या जिल्ह्यामधले। यवतमाळ जिल्ह्यामधल्या एकाही विद्यार्थ्यांनी माझंवालं ऐकलेलं नाहीये। आता बरेचसे असे विद्यार्थी आहे का जवळजवळचे विद्यार्थी आहे का ज्यांचं जर नाव घेतलं का त्यांना समजा घराच्या बाहेर सुद्धा निघण्याची कंडिशन राहणार नाही। मार्क काय किती? 90+ आणि फिजिकल पाहतो म्हणलं किती? 22+। सांगताना काहीतरी वेगळंच बोलतात आणि इकडे पाहतो म्हणलं तर ग्राउंडवर पाहतो म्हणलं काय खूप कंडिशन बेकार होती। काऊन झालं एवढं? काय याचं रिझन राहते? ओव्हर कॉन्फिडन्स। म्हणजे आम्ही नाही सर, आम्ही असं असं करत असतो, आम्ही सेल्फ मध्ये असं करतो, काही प्रॉब्लेम तुम्ही सेल्फ करा, काही करा, फक्त काय आपण जेव्हा टायमिंग काढतो ना तेव्हा तुम्ही यायला पाहिजे। यवतमाळ जिल्ह्यातल्या फक्त विद्यार्थ्यांना सांगत आहोत, बाकी कोणत्याच विद्यार्थ्यांना सांगत नाही। जेवढं मी सांगितलं, जेवढं मी आश्वासन दिलं होतं त्याच्यापेक्षा डबल पटीनं बाहेरच्या जिल्ह्यातमधले विद्यार्थी यवतमाळमध्ये आले, रूम करून राहिले, एक महिना राहिले, एक महिना इतका प्रॅक्टिस केली, तेव्हा त्यांच्या ग्राउंडमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट झालं। किंवा जे समजा इथपर्यंत पोहोचू शकले नाही, काही कारणास्तव, काही जणांचे पेपर वगैरे होते, बऱ्याच जणांचे फोन आले याच्यामध्ये आमचे पेपर असल्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तसा रूम करू शकत नाही आहोत, कारण आमच्या कॉलेजचे पेपर आहे किंवा बाकीचे स्पर्धा परीक्षेचे पेपर आहे। पण त्यांनी सांगितलंय, फोन करून सांगितलंय, प्रत्येक वेळेस सांगितलंय का तुम्ही जे मार्गदर्शन करायला युट्यूबच्या मार्फत व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, कुठं चढ आहे कुठं उतार आहे, त्या पद्धतीने आम्ही प्रॅक्टिस करायला लागलो। त्याच्यानुसार आमचा टायमिंग खरोखर कमी होत आहे आणि खरोखर आम्हाला ऐन भरतीच्या वेळेस बराचसा फायदा होईल।
आता युट्यूब मध्ये आपण जेव्हा आपण हा व्हिडिओ आपला प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये तुम्हाला कमेंट दिसेल का खरोखर तुम्ही स्वतःहून सांगा का आपल्या या व्हिडिओचा म्हणजे आपण जे 3 महिन्यापासून तुम्हाला व्हिडिओ मी प्रोव्हाइड केलेले आहे या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला की नाही झाला. नसेल झाला तर नाही म्हणून टाका, फायदा झाला असेल तर कसा फायदा झाला एवढं थोडंसं एक्सप्लेन करून थोडंसं 2 मिनिटाचा वेळ जाईल तुम्हाला कमेंट करण्यासाठी, तेवढं तुम्ही आवाजून टाका. फक्त ते तुम्हाला कशासाठी सांगत आहोत का हे लाज वाटली पाहिजे यवतमाळ जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांना का जे प्रॉपर होम ग्राउंड असून तरी सुद्धा यवतमाळमध्ये राहून तरी सुद्धा या ग्राउंडच्या ट्रॅकवर प्रॅक्टिस करू शकले नाही आणि स्वतःचे मार्क वाढू शकले नाही. यवतमाळ जिल्ह्यामधले मुलं जे आहे समजा पेपरमध्ये कमी पडले असं काही आहे का? नाही आहे, अजिबात नाही आहे. 100 पेक्षा जास्त सुद्धा मार्क आहे, 90 पेक्षा सुद्धा जास्त मार्क आहे, 95 सुद्धा जास्त मार्क यवतमाळ मधल्या विद्यार्थ्यांनी मार्क घेतले आहे, पण फिजिकल मध्ये मार्क घेतलेले नाही आहे. मला तरी असं वाटते का जवळपास मी 3 दिवस ग्राउंडवर प्रेझेंट होतो. 3ऱ्या दिवसाच्या नंतर माझी तब्येत बिघडली, नंतर मी 2 ते 3 दिवस मी ग्राउंडवर जाऊ शकलो नाही. पण मला तरी अनुभव आहे 3 दिवसापर्यंत जेवढी बाजी मारलेली आहे या कॅटेगरीमध्ये हे सर्वच्या सर्व बाहेरच्या जिल्ह्यामधले विद्यार्थी होते. आणि प्रत्येक विद्यार्थी मला प्रत्येक वेळेस भेटलेला आहे. याच्यामध्ये जे विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्याच्या बाहेरचा विद्यार्थी होता प्रत्येक विद्यार्थ्यांनी फोन करून सांगितलं आम्ही सर यवतमाळ मध्ये आलेलो आहोत. आणि जेव्हा मी ग्राउंडवर गेलो प्रत्येक विद्यार्थी मला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने मला भेटलेला आहे आणि प्रत्येकाने सांगितलंय आपल्या व्हिडिओचा फायदा झाला की नाही झालाय. पण हे यवतमाळ जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांना कळू शकत नाही. अजून यवतमाळ जिल्ह्याबद्दल एक वाक्य सांगतो. आता थोडासा एक आढावा घ्या तुमच्यावाले, म्हणजे यवतमाळ जिल्ह्याने थोडासा एक विचार करायला पाहिजे. तुमचेचवाले जे विद्यार्थी तुमचे मित्रमंडळी असेल 10 वर्षापासून पोलीस भरतीमध्ये लागलेले विद्यार्थी असेल त्यांना एक वेळेस फोन करून आवर्जून आजच विचारा जर लाज वाटत असेल तर. नसेल वाटत तर काही प्रॉब्लेम नाही, व्हिडिओला फक्त तुम्ही काय करू शकता डिसलाईक करू शकता. याच्या पलीकडे तुमचं यवतमाळ जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचं कोणतंच काम उरलेलं नाही आहे. काम कोणतं करायचं आहे तुमच्यावाल्या मित्रांना विचारून घ्या. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीमध्ये लागणारे अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे मराठवाड्यामधले राहते की राहत नाही म्हणून. त्यांचं एकच वाक्य राहणार आहे यवतमाळ जिल्ह्यामधले अर्ध्यापेक्षा जास्त जागा हे मराठवाड्यामधले विद्यार्थी खातात. का बरं खातात? कारण त्यांच्यावाल्या मेहनतीवर खातात. ते ग्राउंड मध्ये तेवढी प्रॅक्टिस करतात, अभ्यासामध्ये सुद्धा तेवढी प्रॅक्टिस करतात. मुलांना मी सांगितलं याच्यामध्ये चढ आहे म्हणजे आहेच, मग प्रॅक्टिस सुद्धा त्यांच्यावाली तशाच पद्धतीने चालू होती त्याच्यामध्ये तिकडे. त्याच्यामुळे त्यांच्यावाले ग्राउंड मध्ये मार्क वाढलेले आहे. फुकट हे काही याच्यामध्ये बाकीच्या जिल्ह्यामधले येऊन इथं विद्यार्थी का याच्यामध्ये मार्क वाढवत नाहीये फिजिकल मध्ये, त्यांनी तशीवाली प्रॅक्टिस केली आहे. पण आपल्या यवतमाळ मधल्या विद्यार्थ्यांना घर बसल्या जागेवर असून सुद्धा तरी सुद्धा ते करू शकले नाही. म्हणजे याची लाज वाटण्यासाठी गोष्ट आहे. कोणासाठी लाज वाटण्यासाठी गोष्ट आहे? विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लाज वाटण्यासाठी गोष्ट आहे. आणि त्यांना शिकवणारे समजा आमच्यासारखे मास्टर लोक जे आहे समजा याच्यासाठी त्यांना सुद्धा लाज वाटण्यासाठी गोष्ट आहे. यवतमाळ मधले विद्यार्थी याच्यामध्ये टॉप करू शकले नाहीये. समजा इथपर्यंत. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपण याचा आपल्याला कट ऑफ वर भले ज्या विद्यार्थ्यांना समजा व्हिडिओ बोरिंग वाटत असेल, ज्यांना वाटत असेल आपल्याला एंडिंग पर्यंत जायचं आहे त्यांनी डायरेक्ट एंडिंग वर जा. ज्यांना वाटत आहे पूर्ण पाहायचं आहे पूर्ण बघू शकता. तुमच्या आयुष्यामधले फक्त 40-50 मिनिट जाणार आहे, पण काहीतरी 2-4 शब्द इकडे तिकडे आगळे वेगळे जे बाकीचे मास्टर लोक फेकाफेकी करते त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं काहीतरी तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. कारण की आपल्याला फेकाफेकीचे धंदे होत नाही. जे रिअल गोष्ट आहे ते रिअल गोष्ट आपण युट्यूबच्या मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. बघा इथपर्यंत हे झालेलं आहे. यवतमाळ जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांबद्दल आपण सांगितलं आहे. अजून सांगत आहोत यवतमाळमध्ये आता भविष्यामध्ये पुढं पोलीस भरती निघणार आहे. पोलीस भरतीमध्ये समजा जर 50 जागा निघत असेल यवतमाळ जिल्ह्यासाठी अंदाजे सांगत आहोत. 50च्या ऐवजी आपण एक काम करू अंदाजे आकडा वाढून देऊ. 100 जागा निघत असेल या 100 पैकी अजून सांगत आहोत 70 जागा हे बाकीच्या जिल्ह्यामधले खाणार आहे. कन्फर्म सांगत आहोत कारण की यवतमाळ जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांची लायकी नाहीये. अजून सांगत आहोत यवतमाळ जिल्ह्यामधले फक्त बोटावर मोजण्यासारखे असे विद्यार्थी आहे का ज्यांची लायकी आहे का यवतमाळ जिल्ह्यामध्ये लागू शकते. मागच्या भरतीमध्ये जे विद्यार्थी लागले होते ते गलतीनं लागले होते कारण की पेपर खूप सारा इझी उतरला होता. जर पेपर हार्ड उतरला असता तर यवतमाळ जिल्ह्यामधले फक्त 5 ते 6 विद्यार्थी असे यवतमाळ जिल्ह्यामध्ये लागले असते, नाहीतर बाकीचे सर्वच्या सर्व बाकीच्या जिल्ह्यामधले लागले असते. अजून पुढे सांगत आहोत 2024 ची जे भरती निघणार आहे
ते अंगभर करणारी भरती राहणार आहे. अजून वेळ गेला नाहीये. सुधारायचं असेल तर सुधरा, नसेल सुधारायचं तर व्हिडिओला डिसलाईक करा आणि व्हिडिओ बंद करून डायरेक्ट काय करायचं, आपल्या पद्धतीनं कामं चालू ठेवायचे. हे झालं यवतमाळ जिल्ह्याबद्दल सांगण्याचं फक्त. कारण कसं राहते, यवतमाळ जिल्ह्यातल्या मधल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं माझं पॉसिबल होत नाही, कारण की सगळेजण भेटत नाही वेळेवर, तो वाला विषय राहते. तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला याचा मेन मुद्द्यावर आपल्याला यवतमाळ जिल्ह्याचा वर्षभरचा कट ऑफ किती लागेल, कसा लागेल. आता बघा याच्यामध्ये मुलींचा कट ऑफ किती लागेल हा आपण नंतर डिस्कशन करणार आहोत. 2 तारखेला फिजिकल व्हायच्या आधीच मी तुम्हाला कट ऑफ सांगून देईल मुलींचा. आता जे आपण बोलणार आहोत फक्त मुलांबद्दल बोलणार आहोत आणि पेसाबद्दल आपण आता सध्या काही डिस्कशन करणार नाही आहोत. पेसावाल्यांचा कट ऑफ हा आपण सेपरेट टाकणार आहोत, मुलांचा सुद्धा आणि मुलींचा एकाच वेळेस टाकणार आहोत. आता फक्त काय बाकीच्या उरलेल्या बाकीच्या कास्ट कॅटेगरी बद्दल आपल्याला काय करायचं आहे, कट ऑफ बघायचा आहे. आणि हा कट ऑफ फक्त काय माझ्या अंदाजित प्रमाणे मी काढलेला कट ऑफ आहे. नाहीतर मग सर नाही सर आता रिअल वाला कट ऑफ वेगळा लागला, तुम्ही काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. आता ज्यांना असं वाटते माझ्या भरोशावर राहायचं आहे, नाही राहायचं आहे, माझ्या भरोशावर अजिबात राहू नका. मी पहिल्यांदाच सांगत आहो. फक्त काय ज्यांचं फिजिकल झालेलं आहे त्यांना फक्त थोडंफार धीर भेटावा किंवा ज्यांच्यावाले हार्टबीट वाढलेला आहे त्यांच्यासाठी मी थोडाफार कट ऑफ बद्दल मार्गदर्शन करत आहोत. आणि एक वाक्य अजून सांगत आहोत का आता कोणताही समजा यवतमाळ जिल्ह्याबद्दल कट ऑफ सांगणारा कोणता जर एखादा शिक्षक असेल, समजा नाशिकमध्ये बसला असेल, मुंबईमध्ये बसला असेल, औरंगाबादमध्ये बसला असेल किंवा समजा संभाजीनगरमध्ये बसलेला असेल किंवा पुणेमध्ये बसला असेल, तो कट ऑफ यवतमाळ जिल्ह्याबद्दल सांगू शकत नाही. आता मी समजा मला जर नागपूरबद्दल कट ऑफ सांगायचा असेल तर मी नागपूरमधला कट ऑफ सांगू शकत नाही. होम ग्राउंडचा प्रॉपर व्यक्ती पाहिजे, दररोज ग्राउंडवर जाणारा व्यक्ती पाहिजे असेल तोच फक्त प्रॉपर जिल्ह्याचा कट ऑफ सांगू शकते, त्याच्याशिवाय कोणताच व्यक्ती सांगू शकत नाही. आता लक्षात ठेवा मी प्रॉपर जिल्ह्याचा, मला 3 दिवसाचा अनुभव आहे. बाकीचे 2 दिवस माझी तब्येत बरोबर नव्हती, त्याच्यामुळे 2 दिवसामध्ये काय घडामोडी घडलेल्या आहे तेवढं माझ्या डोक्यामध्ये पूर्ण गोष्टी आलेल्या नाही आहे. त्याच्या अंदाजानुसार मी माझ्या पद्धतीनुसार कट ऑफ सांगत आहोत. ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांनी व्हिडिओला इथंच काय करून टाकायचं, बंद करून टाकायचं. फालतूच्या वाईट कमेंट करून याच्यामध्ये स्वतः वाईट होऊ नका, कारण मी स्क्रीनशॉट काढून तुमच्या नावासहित एक दिवस काय करणार आहोत, पब्लिक समोर ते पूर्ण पेस्ट करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामुळे बघा आता काय करायचं आपल्याला, सर्वसाधारण म्हणजे काय, तुमच्यावाली सर्वसाधारण प्रवर्ग तुमचा जो असेल त्याच्यामधल्या सर्वसाधारण तुमच्या जेवढ्या जागा असेल त्याच्याबद्दल फक्त आपण काय करता, कट ऑफ बोलवता. महिलांबद्दल काहीच नाही आहे किंवा इतर बाकीच्या जे कोणत्या प्रवर्ग असेल त्यामध्ये बाकी बद्दल आपण काही बोलत नाही आहोत. ठीक आहे. तर बघा त्याच्यामध्ये पहिला आपला जवळ प्रवर्ग आहे आपला ओपनवाला, म्हणजे तुम्हाला समजलं असेल याच्यामध्ये ओपनचा कट ऑफ यवतमाळ जिल्ह्याचा किती जाईल हा सर्वात मोठा पहिल्यांदा प्रश्न राहणार आहे. मला तरी असं वाटते आणि का बरं वाटते याच्याबद्दल आपण पहिल्यांदा सविस्तर चर्चा करून घेऊ. बघा त्याच्यामध्ये पहिलाच मुलगा आपल्याला भेटला होता 182 वाला, हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललेलो आहोत. आणि या विद्यार्थ्याचा समजा तलाठीमध्ये सुद्धा याचं नाव आलेलं आहे. आता कोणती पोस्ट हा सिलेक्ट करतो याच्यावर डिपेंड करते. तर बघा आता तब्येत बरोबर नसल्यामुळे मी जास्त वेळच्यामध्ये 2-3 वेळेस सुद्धा ब्रेक घेऊ शकतो. तर बघा आता पहिला व्यक्ती भेटला आपल्याला 182 वाला. आता याच्याशिवाय कोणती कास्ट असेल काय असेल त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाहीये. काही मुलांचं म्हणणं होतं ईडब्ल्यूएस होतं, काही मुलांचं होतं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये त्याच्या स्वतःच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं का तो समजा एसबीसीचा कॅटेगरी मधला विद्यार्थी आहे म्हणून. पण काही हरकत नाही, कोणत्याही कॅटेगरी मधला जो विद्यार्थी असेल शेवटी तो काय होणार आहे, ओपन मध्ये जाणार आहे. पण पहिल्यांदा मुलांनी सांगितलं होतं नाही बा त्याला वर्दीचं स्वप्न आहे असं सुद्धा मुलांनी सांगितलं, म्हणजे तो वर्ष भरतीमध्ये तो उतरणार म्हणजे उतरणार असं सुद्धा मुलांचं म्हणणं होतं. डिपेंड करते त्याला कोणती पोस्ट निवडायची आहे. तलाठीमध्ये सुद्धा तो सिलेक्ट झालेला आहे आणि बाकीच्या वर्ष भरतीमध्ये सुद्धा तो कन्फर्म होणार म्हणजे होणार. जे मी आधी बोललो होतो याच्यामध्ये 112+70 तोच हा विद्यार्थी म्हणजे कोणता 182 वाला विद्यार्थी राहणार आहे. 1 नंबर झालाय. ओपन मधल्या आपल्या जवळ जागा किती राहणार आहे, 6 जागा राहणार आहे. मग आता ओपन मधल्या तुम्हाला 6 जागा मी दाखवून देतो, एक वेळेस पुन्हा दाखवून देतो. त्यानंतर आता कास्ट कॅटेगरी बद्दल थोडंसं विसरून जायच्या मध्ये नंतर पुढचा व्यक्ती भेटले आपल्याला जवळ 172 वाला.
172 वाला म्हणजे आपला कोणता, नांदेडचा विद्यार्थी आहे। याच्या आधी सुद्धा आपल्याकडे तो आला होता, टायमिंग काढून गेला होता, पण यावेळेस मला तरी आशा होती का हा व्यक्ती जो होता, हा मुलगा आउट ऑफ मारेल, पण सायंकाळच्या वेळेस त्याला व्यवस्थित जमलं नाही, फक्त 7 सेकंदामुळे त्याचा आउट ऑफचा टायमिंग तो मारू शकला नाही। ठीक आहे, काही हरकत नाही, तरी तो कन्फर्म लागणार म्हणजे लागणार आहे। नांदेड मधला यशवंत नावाचा मुलगा आहे, 172 मार्क आहे, कन्फर्म यवतमाळ वर्ष भरतीमध्ये लागणार म्हणजे लागणार। ठीक आहे, आता त्याची कास्ट कोणती आहे ती बाकीचं आपण ते नंतर डिस्कशन करत राहू। त्याच्यामध्ये 2 व्यक्ती झालेले आहे सध्या आपल्याला, कशाबद्दल, ओपन बद्दल। वर्ष भरती कट ऑफ यवतमाळ जिल्ह्याचा 2 झाले आहे ओपन बद्दल। नंतर पुढचा व्यक्ती बघा, आता याच्यामध्ये बघा थोडस आता एक मार्गदर्शन थोडस किंवा एक थोडस सांगू शकतो आपण याच्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आजपर्यंत आउट ऑफ किती जणांनी मारलाय। मी प्रत्येक वेळेस सांगत आहोत, प्रत्येक वेळेस म्हणजे आज सुद्धा तेच वाक्य बोलणार आहोत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये स्पोर्ट्स म्हणजे रनिंग वाला विद्यार्थी जोपर्यंत ऍथलेटिक वाला भेटत नाही तोपर्यंत तो आउट ऑफ मारू शकत नाही। मग आता बघा काय घडलं याच्यामध्ये, आतापर्यंत 2 विद्यार्थ्यांनी, एकूण 2 विद्यार्थ्यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आउट ऑफ मारलेला आहे। एक विद्यार्थी होता 16 मिनिट 18 सेकंद, हा पहिला व्यक्ती होता का ज्याने याच्यामध्ये समजा आउट ऑफ मारलेला आहे आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये, आणि दुसरा व्यक्ती भेटलेला आहे याच्यामध्ये 16 मिनिट 14 सेकंद। आता बाकीच्या जिल्ह्यामधले मुलं इथं येऊन जवळपास 1 महिना प्रॅक्टिस करत असेल तरी सुद्धा त्यांचा टायमिंग कव्हर होत नाही, म्हणजे हे बाकीचे उरलेले विद्यार्थी हे स्पोर्ट प्लेअर असायला पाहिजे। तसंच बाकीच्या मुलांनी सुद्धा सांगितलंय स्पोर्टमध्ये यांचा फॉर्म असेल किंवा आहे, त्यांच्यावाली कास्ट सुद्धा बाकीच्या मुलांनी सांगितलेली आहे तसं वाला याच्यामध्ये, पण आपण तेवढं याच्यामध्ये मेन्शन करणार नाही आहोत। समजा जर याच्यापैकी एखाद्याचा समजा जर फॉर्म स्पोर्टमध्ये असेल आणि त्या स्पोर्ट्स याच्यामध्ये कॅटेगरी मधून आणि त्याला जर जनरल कॅटेगरीमध्ये येता येत नसेल तर मग ती वाली जागा रिक्त राहील, म्हणजे ओपन वाल्यासाठी अजून एक जागा काय होणार, शिल्लक राहणार, असंही सुद्धा होऊ शकते। जर तरच्या कंडिशन याच्यामध्ये काय सांगत आहे, याच्यामध्ये जर तरची कंडिशन आहे। समजा जर आता कसं राहते पोलीस भरतीमध्ये, कसं राहते त्याच्यामध्ये स्पोर्ट मध्ये आपण जर फॉर्म भरला तर तुम्हाला ओपन मध्ये जाता येणार नाही, हे पोलीस भरतीबद्दल झालं आहे। पण आता मी बऱ्याचशा समजा वर्षामध्ये जे लागलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत संभाषण केलं आहे, बोललो मी त्याच्याबद्दल, त्यांनी हे सांगितलं नाही सर असं काहीच नाही, त्यांना जर वाटलं तर काही करू शकते, मग ते डिपेंड करते अधिकाऱ्यांवर। मग तसंच याच्यामध्ये मी सुद्धा तुम्हाला तेच सांगत आहोत, याच्यापैकी जर समजा याला जर समजा हाच व्यक्ती आपण पकडून चलून आपण 80 मार्कवाला म्हणजे काय आउट ऑफ 80 पैकी 80 फिजिकल घेणारा जो व्यक्ती आहे समजा, तो जर समजा स्पोर्ट मधून असेल, त्याला जर ओपन मध्ये गेला तर काय होणार, ओपनची एक जागा अजून काय होते, म्हणजे हात भरून जाईल त्याच्यामध्ये, पण स्पोर्टची जागा काय होते, रिक्त होते। समजा जर हा समजा स्पोर्टवाला व्यक्ती याला नाही जर ओपन मध्ये टाकायचं नाही, याला फक्त स्पोर्ट मध्ये ठेवायचं त्याच्या कॅटेगरी मधून असं जर ठरलं तर काय होते, ओपनची जागा एक काय होते, रिक्त होते, म्हणजे खालची जागा अजून वरत जाईल, म्हणजे लिस्ट मध्ये कमी जास्त होण्याचा चान्सेस आहे। मी या कारणास्तव सांगत आहोत, म्हणजे आपण जे सांगत आहोत तेच जर अधिकाऱ्यांच्या मनात नाही असतं तर आपल्याला कन्फर्म क्लिअरच असतं तेवढं, पण आपण जे बोलतो ते अधिकाऱ्याच्या मनात राहील याची गॅरंटी आहे का, नाही आहे। त्यामुळे बघा मी जे इथे कट ऑफ सांगणार आहोत तो कमी जास्त होण्याचे चान्सेस राहणार म्हणजे राहणार। ठीक आहे, तर बघा आता इथपर्यंत आपल्याला 2 ते 3 विद्यार्थी भेटले, आपल्याला किती झाले आहे 170 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। नंतर पुन्हा अजून आता बघा हा पुढचा व्यक्ती मी सांगितलं अजून 16-14 मध्ये मारलेला आहे, बरोबर आहे, याचं सुद्धा आउट ऑफ झालेला आहे, मी याच्यामध्ये अजून मेन्शन केलेलं नाही आहे। अजून एक तिसरा व्यक्ती सुद्धा आहे का जो आपल्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा शेवटचा व्हिडिओ होता आपला, तो ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं याच्यामध्ये संभाजीनगर मधून आलेला विद्यार्थी होता, मला सकाळच्या सकाळी आला होता तो, आणि इथं येऊन त्याने एक वेळेस प्रॅक्टिस केली होती, त्याच्यामुळे त्याचा फायदा झाला होता का त्याने स्वतःहून सांगितलंय। आता दुसरा सर आपण त्याला संभाजीनगर मधला विद्यार्थी आलेला होता तो, बरोबर आहे, त्याने जर समजा आउट ऑफ मारला, आता कसं काय झालं याच्यामध्ये, बाहेर जे उभे राहणारे विद्यार्थी होते त्यांनी सांगितलं नाही सर 1-2 सेकंदामुळे त्याचा टायमिंग इकडे तिकडे होऊ शकते, पण त्याला तिच्यावाल्या अधिकारी लोकांनी, बाहेर जे उभे राहणारे अधिकारी राहते त्याला तिच्यावाल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं याच्यामध्ये का नाही तुझा टायमिंग आउट ऑफ निघालेला आहे। हे कोणाला सांगितलं आहे, संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांनी, आणि तोच विद्यार्थी आपल्याकडे ऑलरेडी टायमिंग काढण्यासाठी सुद्धा तो आलेला होता। म्हणजे समजा जर त्या विद्यार्थ्याचे समजा जर याच्यामध्ये
1659 जरी पकडले तर तो एक्स्ट्रा एक विद्यार्थी याच्यामध्ये इथं अजून ऍड होणार आहे. इथं नाही म्हणतायत, पण त्याला जर आपण ऍड करतो म्हटलं तर त्याचेवाले मार्क टोटल होते 166. कोणता व्यक्ती? मी तिसरा व्यक्ती ऍड करत आहोत का यवतमाळ जिल्ह्यामध्ये आउट ऑफ मारणारा तिसरा व्यक्तीला जर आपण गृहीत पकडलं याच्यामध्ये तर तो ओपन मध्ये जाणार आणि त्याचेवाले मार्क होणार 166. आणि तो जर समजा ओपन मध्ये जर नाही गेला तर त्याचे मार्क डायरेक्ट येते 156 वर. ठीक आहे, लिस्ट कमी जास्त होण्याचे चान्सेस आहे. आणि बाकीचे बाहेरचे विद्यार्थी म्हणताय का जसं त्याला सांगितलंय तिच्या अधिकाऱ्यांनी का नाही बा तू खरोखर काय केलाय, आउट ऑफ मारलेला आहे असं त्याला तिच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. पण बाकीचे मुलं असे म्हणत होते याच्यामध्ये का 2-3 मार्काचा इकडे तिकडे फरक होऊ शकते. ते डिपेंड करते आता, कारण कसं झालं याच्यामध्ये मार्किंग कोणाला सांगत नाहीये, किती कोणाला मार्क भेटले हे कोणी कोणाला इथं यवतमाळ जिल्ह्यामधले त्याचा स्वतःचा टायमिंग कोणाला सांगत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला कोणाला किती भेटले हे कन्फर्म नाहीये. फक्त आपण काय करता, बाहेरच्या बाहेरून आपण टायमिंग मोजत आहोत, बरोबर आहे. त्याच्यानुसार आपण अंदाजित कट ऑफ सांगत आहोत. नाही ज्यांना वाटत असेल नाही बा तुम्ही काही बडबड करायला लागले, व्हिडिओ भाऊ बंद करून टाक, काही प्रॉब्लेम नाहीये. बघा आता पुढे काय झालं, आपला 1 व्यक्ती 2 व्यक्ती 3 व्यक्ती. आता पुढचा व्यक्ती भेटला आपल्याजवळ 168 वाला. हा चौथा व्यक्ती पकडून गेला. हा याला पकडून घेऊ आपण. 3 नंबर वाला सुद्धा आपण याच्यामध्ये ऍड करून टाकू. याच्यामध्ये तिसरा आउट ऑफ वाला म्हणून पकडून चालू आपण, पकडायला काही हरकत नाही. लिस्ट कमीवर लागली तर काही प्रॉब्लेम आहे का? काहीच प्रॉब्लेम नाही. चला किती व्यक्ती झाले, 1 2 3 4 5. नंतर पुढचा व्यक्ती भेटला आपल्याजवळ अजून 162 वाला. किती झाले व्यक्ती? 6 झाले. पुढचा व्यक्ती अजून घेऊ याच्यामध्ये 162 वाला. पुन्हा किती झाले? 7 व्यक्ती. म्हणजे जर आपण जर विचार करतो म्हटलं, हा जर आपण तिसऱ्या नंबरचा आउट ऑफ वाला व्यक्ती जर काढतो म्हटलं तरीही सुद्धा यवतमाळचा कट ऑफ हा ओपनचा जवळपास 162च्या प्लस जायला पाहिजे किंवा 162च्या प्लस जायला पाहिजे. समजत आहे का इथपर्यंत? आता बघा इथपर्यंत जर तुम्हाला माहिती आवडली असेल, ओपनचा कट ऑफ जो मी तुम्हाला सांगितला आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पहिल्यांदा सर्व विद्यार्थ्यांनी, व्हिडिओ बघणाऱ्यांनी व्हिडिओला पटापट काय करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुम्हाला काय काय वाटत आहे, 162 हा मी जो तुम्हाला कट ऑफ सांगितलाय याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? याच्यापेक्षा 162 पेक्षा व्हिडिओ म्हणजे कट ऑफ आपला ओपनचा, बाकी कॅटेगरी बद्दल मी बोलत नाही आहोत, फक्त ओपन मधला यवतमाळ जिल्ह्याचा वर्षभरचा कट ऑफ कमी जाईल की जास्त जाईल, तुम्हाला काय वाटते? पटापट तुम्ही काय करा, कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटत आहे याच्याबद्दल सुद्धा बोला. आणि आतापर्यंत मी तुम्हाला जे माहिती पुरवली होती यवतमाळ जिल्ह्याच्या वर्ष भरतीबद्दल, ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा तुम्ही सांगा. कारण की मला तरी असं वाटते का पुरुषांचा वर्ष भरतीचा हा आपला शेवटचा व्हिडिओ राहणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या जेवढ्या अभिक्रिया असेल त्या याच व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. ठीक आहे. वाटलं समजा जर आपल्याला फायनल क्वार्टरच्या वेळेस एक वेळेस वाटल्यास मी एक वेळेस पुन्हा शेवटचा व्हिडिओ बनवू शकतो. आतापर्यंत मी जेवढी माहिती बोलली आहो म्हणजे याच्यामध्ये बोललो आहोत तो सर्वच्या सर्व ओपन मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल आपण याच्यामध्ये बोललेलो आहोत. बघा आता मी तुम्हाला काय केलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याच मुलांना काहीतरी माहिती फेकत हवा असं काहीच नाही आहे. प्रूफ सहित मी तुम्हाला बोललेला आहे. याच्यामध्ये कोण काय घेतलेलं आहे, याच्यामध्ये 104 + 60 वाला म्हणजे 162 झालेला आहे, 102 + 60 म्हणजे 162 झालेला आहे, यानं कोणतरी 70 घेतले होते 168 झाले आहे, 90 + 80 म्हणजे 170 झालेला आहे, कोणतरी 70 घेतले होते 172 आहे, आणि 182 वाला तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे का 112 + 70 वाला आहे म्हणून. मार्किंग सहित मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेला हा तुमचा ओपनचा कट ऑफ राहणार आहे. ओपनचा कट ऑफ जर तुम्हाला 162 वर लागत असेल तर तुम्ही अंदाज करू शकता तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ हा 160 किंवा 156च्या जवळपास लागायला पाहिजे. मला तरी असं वाटते किंवा माझा अंदाज असा राहणार आहे. पण आता बऱ्याचशा कॅटेगरीमध्ये आता लक्षात ठेवा कसं होते, थोडंफार याच्यामध्ये थोडस आता कसं राहते, प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ कमी जास्त होत राहते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला जे कट ऑफ सांगितला आहे तो माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं नाही. तुम्हाला जेवढे आकडे सांगितले होते सर्वच्या सर्व तुम्हाला दिसले असेल ते याच्या पद्धतीने तुम्हाला मी कट ऑफ सांगितला आहे ओपन कॅटेगरीचा. आता ओपन कॅटेगरीच्या नंतर बाकीचे जे उरले जे कास्ट कॅटेगरी आहे याचा कट ऑफ अंदाजित किती राहू शकते ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे.
जसं मी तुम्हाला सांगितलंय ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा 162 पर्यंत येऊ शकते. जर समजा कट ऑफ हा इकडे तिकडे जर गलतीनं झाला तर जास्तीत जास्त हा कट ऑफ तुमचा 160 पर्यंत यायला पाहिजे. किती पर्यंत अंदाजित? 160 पर्यंत. पेन दुसरी बरं. 160 पर्यंत हा कट ऑफ यायला पाहिजे. कशाचा? ओपनचा. जास्तीत जास्त हार्ड लिहाड, पण माझा तरी अंदाज आहे याच्यामध्ये 162 पर्यंत हा कट ऑफ अंदाजित सफिशियंट आहे ओपन वाल्यांचा. 162 पेक्षा सुद्धा जास्त लागू शकते याच्यामध्ये. मग 164 राहू शकते, 166 सुद्धा राहू शकते, पण मी अंदाजित कमीत हा कट ऑफ ओपनचा सांगितला मी 162. आणि गलतीने जर समजा याच्यामध्ये स्पोर्टवाले जर समजा, जसं मी तुम्हाला याच्यामध्ये आधी सुद्धा सांगितलं होतं, ज्यापैकी कोणत्या कोणी स्पोर्टमध्ये राहणार आहे त्याला जर समजा स्पोर्टमध्येच ठेवलं तर हा कट ऑफ थोडासा कमी सुद्धा होऊ शकते. जर त्या स्पोर्टमधून त्याला जर ओपन मध्ये जर टाकलं तर हा कट ऑफ सुद्धा वाढू शकते याच्यामध्ये ओपनवाल्यांचा. तसं मग आता ईडब्ल्यूएस पुढची वाली कास्ट कॅटेगरी कोणती याच्यामध्ये आपल्याजवळ? ईडब्ल्यूएस. मग आता लक्षात ठेवा यवतमाळ जिल्ह्यामधल्या कट ऑफ मध्ये ओपन वाल्यांमध्ये जे 6 कॅटेगरी म्हणजे 6 जागा होत्या, त्या 6 जागा ईडब्ल्यूएस किंवा एनटीडी या 2 कॅटेगरीने जास्तीत जास्त याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. मग आता काय ईडब्ल्यूएस साठी आपल्याजवळ जागा किती आहे? 3 जागा आहे. तर बघा त्याच्यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं आहे 162 पर्यंत ईडब्ल्यूएस पर्यंत आले असेल ते गेले आहे, ते ओपन मध्ये गेले. मग आता उरलेले काय? जसं याच्यामध्ये सुद्धा इथे सुद्धा ईडब्ल्यूएस लिहिलेलंच आहे, तो 166 वाला आहे, बरोबर आहे. नंतर ओबीसी वाला 160 वाला दिसत आहे. ईडब्ल्यूएस पुन्हा अजून किती दिसत आहे? 158 दिसत आहे. म्हणजे 160 ते 158च्या दरम्यान कोणाचं लागू शकणार याच्यामध्ये? ईडब्ल्यूएस वाले. कितीवर लागणार याच्यामध्ये? 160 ते 158 पर्यंत. कोणत्या कास्ट कॅटेगरीचं लागणार याच्यामध्ये? ईडब्ल्यूएस. जर गलतीनं जर समजा अजून कमी आला त्याच्यामध्ये फक्त 156 पर्यंत येऊ शकते. कशाचा? ईडब्ल्यूएसचा. जास्तीत जास्त फक्त 156 पर्यंत येऊ शकते. याच्या खाली ईडब्ल्यूएसचा कट ऑफ येणार नाही. समजत आहे का? 160 ते 158 पर्यंत यायला पाहिजे. आणि गलतीनं जर झाला समजा याच्यामध्ये तर 156 वाला कॅटेगरीमध्ये बसू शकते. नंतर पुढचा वाला कोणता याच्यामध्ये? ओबीसी. आणि जागा किती आहे फक्त आपल्या जवळ याच्यामध्ये? एकच जागा आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये जागा दिसत असेल ओबीसी वाला आपण याच्यामध्ये टाकलेला आहे 160 वाला. आणि याचं नाव याच्यामुळे आलेलं आहे कारण की आपण जे व्हिडिओ टाकले आहे त्या व्हिडिओचा त्याने परिपूर्ण फायदा घेतलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे प्रॉपर विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहून सुद्धा फायदा घेऊ शकले नाही. ते फायदा बाकीच्या जिल्ह्यामधले बाहेर राहणारे विद्यार्थी आहे त्यांनी माझ्या म्हणण्याप्रमाणे ऐकलं, यवतमाळमध्ये रूम केली आता काही जणांनी रूम केली आहे, काही जणांनी रूम नसेल केली, पण त्यांनी गावाकडे आपल्या व्हिडिओचा फायदा घेऊन काही ना काही त्याच्यातून शिकून मेहनत घेतली आहे, त्याच्याशिवाय ते लागू शकले नाही. त्यामुळे बघा आता हा ओबीसी वाला एक कॅटेगरी वाला आपल्याला माहित असलेला विद्यार्थी, आता न माहित असलेला विद्यार्थी सोडून द्या. आता ज्याच्यावाले मार्क कमी आहे ते तर पॉसिबल नाही याच्यामध्ये बसण्यापर्यंत. ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल पुढे बोलणार आहोत. तर मला तरी असं वाटते ओबीसीचा जो कट ऑफ राहणार याच्यामध्ये 160 ते 158च्या दरम्यान यायला पाहिजे. कशाचा? कोणत्या कॅटेगरीचा? ओबीसीचा. आता समजा जर हा ओबीसीचा कट ऑफ वाला जो व्यक्ती आहे याचं वय सुद्धा जास्त आहे आणि हा जर ओबीसीचा कट ऑफ वाला जो मुलगा आहे समजा ओबीसी वाला 160 वाला, तो जर ओपन मध्ये गेला तर ओबीसीचा बाकीचा कट ऑफ येणार 158 वर, अन्यथा येणार तो 160 वर. समजा इथपर्यंत मी सरळ सांगता 160, पण हा जर ओपन मध्ये जर गलतीनं गेला वय जास्त असल्यामुळे म्हणजे इथपर्यंत ओबीसीचा म्हणजे ओपनचा कट ऑफ 160 लागला, या 160 मध्ये जर हा जर असला तर बाकीचा कट ऑफ येईल 158 वर, अन्यथा ओबीसीचा कट ऑफ लागेल 160 वर. नंतर पुढचा 100 म्हणजे एनटीडी वाला. पुढची कॅटेगरी तुम्हाला दिसत असेल एनटीडी. एनटीडीच्या जागा आहेत तुमच्याजवळ 2 जागा आहे. एनटीडीच्या जागा आहेत 2. आता ओपनचा तेवढाच लागत आहे, ईडब्ल्यूचा लागत आहे, ओबीसीचा तेवढाच लागत आहे. तर एनटीडीचा सुद्धा किती लागायला पाहिजे? 160च्या जवळपासच लागायला पाहिजे. म्हणजे 2 जागा असल्यामुळे अंदाजे मी सांगत आहोत 160 ते 156च्या दरम्यान लागायला पाहिजे एनटीडीचा कट ऑफ.
बघा हे फक्त मी माझ्या पर्सनल बद्दल सांगता, माझ्या अंदाजीप्रमाणे सांगता, हाच मी जे सांगता तोच फायनल कट ऑफ राहील याची गॅरंटी अजिबात नाही. नाहीतर मग सांग नाही सर तुमचं ऐकलं होतं म्हणून आम्ही फिजिकल देण्यासाठी आलोच नाही, तुमच्यामुळे आमचं नुकसान झालं, असं गलत फहमीत राहू नका. ज्यांना 60 मार्क असेल 54 मार्क असेल त्यांनी सुद्धा या फिजिकलला प्रयत्न करा, प्रॅक्टिस तेवढी होऊन जाईल, काही बिघडत नाही. ठीक आहे. नंतर पुढचं बघा आता एनटीसी. आता बऱ्याच जणांच्या मुलांच्या एनटीसी वाल्यांच्या कमेंट सुद्धा आलेल्या होत्या, बरेच जण होते त्याच्यामध्ये एनटीसी वाले का मी स्वतःहून एनटीसी वाला, पण मला अजून याच्यामध्ये एनटीसी वाले यवतमाळमध्ये असे काही आढळले नाही आहे का ज्यांचा वाला कट ऑफ मी परफेक्ट तुम्हाला काहीतरी सांगू शकतो. म्हणून मार्क आहे याच्यामध्ये बरेचशा मुलांचे मार्क आहे, पण कोणी कोणी धावलेले आहे, कोणी कोणी धावलेलं नाही आहे. जे माझ्या यवतमाळ जिल्ह्यामधले ओळखीचे आहे त्यांचं काही टेन्शन घेऊ नका. यवतमाळ जिल्ह्यावरला कोणताच मुलगा याच्यामध्ये 21-22 मिनिटाच्या आधी कोणी रनिंग केलीच नाही. त्यांनी ज्यांच्यावाले मार्क बऱ्यापैकी असेल त्यांच्यावाला टायमिंग सर्वात खराब आलेला आहे. त्याच्यामुळे बाहेर जिल्ह्यातल्या मुलांनी समजा जर कोणी मारलं असेल, ज्यांच्यावाले 90+ मार्क असेल एनटीसी वाले, आणि त्यांनी जर समजा याच्यामध्ये बऱ्यापैकी 60 मार्क जरी घेतले असेल तरी तो सध्या सेफ मध्ये आहे असं आपल्याला गृहीत पकडता येऊ शकते. म्हणजे एनटीसीचा जर आपण जर विचार करतो म्हटलं तर 152+ कट ऑफ राहू शकते. कशाचा? एनटीसीचा. कारण का बोलत आहोत याच्यामध्ये, मला एवढे विद्यार्थी याच्यामध्ये आढळले नाही. याच्या मागचं रिझन असं आहे, याच्यामध्ये 2 रिझन राहू शकते. एक तर मी तुम्हाला सांगितलं आहे 3 दिवसापर्यंतची माहिती माझ्याकडे परिपूर्ण होती, नंतर 3 दिवसानंतर माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी ते ग्राउंडवर हजर नव्हतो. त्याच्यामुळे मधातनी काही जर समजा घडामोडी कमजोर इकडे कमी जास्त झाल्या असेल तर ते माझ्यापर्यंत येऊ शकल्या नाही, असं येऊ शकते याच्यामध्ये. बरोबर आहे. चला नंतर पुढचं बघू त्याच्यामध्ये एनटीबी. एनटीबीची फक्त जागा किती याच्यामध्ये? एकच जागा याच्यामध्ये. तर बघा आता याच्यामध्ये अजून आपल्याजवळ एनटीबी वाला अजून काही भेटलेला नाहीये. म्हणजेच काय, आपण वरचा जर आपण आधार घेत असेल याच्यामध्ये एनटीबीचा सुद्धा कट ऑफ जवळपास 154+ लागू शकते. समजत असेल पर्यंत एनटीबीचा कट ऑफ याच्यामध्ये कुठंच काही तुम्हाला दिसणार नाहीये. म्हणजे 160+ कोणता विद्यार्थी भेटला असेल का? मला तरी असा आजपर्यंत आढळलेला नाहीये. म्हणजे फक्त 154+ सांगत आहोत मी. कमी किती होऊ शकते काही हरकत नाही, याच्यामध्ये कमी झालं तर खूपच चांगलं आहे, पण मी सांगत आहोत याच्यापेक्षा कमी यायला म्हणजे जास्त तर म्हणजे वाढू तर किती शकते याच्यामध्ये. 154 म्हटलंय याच्यामध्ये, पण कमी होईलच याच्यापेक्षा गॅरंटी अजिबात नाही आहे. नंतर एससी कॅटेगरी बद्दल आपल्याला थोडंसं अजून याच्यामध्ये एक्सप्लेन करून बोलायचं आहे. तर बघा आता जवळपास मी 15 ते 16 विद्यार्थ्यांना फोन केला याच्यामध्ये एससी कॅटेगरीचे, ज्यांचे चांगले मार्क होते त्यांच्याबद्दल आपण विचारपूस सुद्धा केली आहे, आणि 3-4 दिवसापर्यंत मी सुद्धा तिथं प्रेझेंट होतो. असं आढळलं याच्यामध्ये ज्यांचे मार्क चांगले होते त्यांनी पूर्ण 5 किलोमीटर रनिंग कंप्लीट केलेली नाही आहे, आणि ज्यांनी केली आहे त्याच्यावर फक्त आपल्याला समजा 140+ मार्क भरताना दिसत आहे. कसे काय भरत आहे एक वेळेस तुम्हाला ते सुद्धा प्लस करून दाखवतो. याच्यामध्ये जवळपास त्या मुलाचे मार्क होते पेपरमध्ये 108, आणि त्यानं काहीतरी फिजिकल मारला आहे 35. समजत आहे का? याची टोटल व्हायला लागली आहे फक्त 143. हाच मला मुलगा सध्या दिसलेला आहे. बाकी मुलांना विचारलाय कोणी गेलाय का रे याच्यामध्ये 148 150 पर्यंत गेलाय कोणी? प्रत्येकाने सांगितलंय नाही, कोणीच गेलेलं नाही अजून. जे जाण्याचे चान्सेस होते ते मधात थांबलेले आहे. याच्यामुळे मी सांगत आहोत 143 सध्या आपल्याला भेटलेला आहे. म्हणजे आपण हा आकडा 143+ करण्यापेक्षा 146+ करू अंदाजे आपण एससी कॅटेगरीचा कट ऑफ सांगत आहोत. आणि हा जर भेटला नाही तर समजून घ्यायचा हा 143 वाला सुद्धा राहू शकते. समजत आहे? आता आपला हाच विद्यार्थी आपला ग्राउंडवरचाच विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. नंतर एसबीसी साठी जागा भेटत आहे आपल्याजवळ 2 जागा. याच्यामध्ये थोडस पटापट आपल्याला व्हिडिओला एंड करायचा आहे. तर बघा आता एसबीसी आणि बाकीच्या कॅटेगरीचा विचार करतो म्हटलं आपण तर सर्व याच्यामध्ये तर रनिंगच्या याच्यामध्ये 50-60 मार्क घेणारे 60 मार्क म्हणा. आता काही जणांनी फक्त मोजक्या विद्यार्थ्यांनी फक्त 70 मार्क याच्यामध्ये घेतलेले होते. आपण त्याच्यावरली मार्काने टोटल आपण जर पाहतो म्हटलं या एसबीसी कॅटेगरीमध्ये सुद्धा 2 जागा असल्यामुळे याचा कट ऑफ सुद्धा आपण अंदाजित पकडू. याच्यामध्ये 156 पासून किंवा 154 ते 158 पर्यंत जायला पाहिजे. 154 ते 58 यांच्या दरम्यान असायला पाहिजे. त्यांच्या रनिंगमुळे वगैरे आपण हे असं अंदाजित कट ऑफ काढलेला आहे. बघा आता इथपर्यंत तुम्हाला मी जे कट ऑफ सांगितला आहे हा माझ्या पद्धतीने सांगितला आहे.
नाहीतर तुम्ही म्हणसाल नाही सर तुम्ही तर काहीतरी वेगळंच फेका लागलाय, ज्यांना वाटत आहे मी फेकत आहोत त्यांनी व्हिडिओला अजिबात बघू नका, डिसलाईक करा. बाकीच्या फालतू कमेंट टाकायची आवश्यकता नाही आहे. कमेंट टाकायची असेल तर माझा नंबर वरती दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही काय करा, स्वतःची पर्सनल कमेंट तुम्हाला जे वाटते ते टाकू शकता. कारण की व्हिडिओ बघणारे मुलं सुद्धा राहतात आणि मुली सुद्धा राहतात. तुम्हाला तुमच्या परिवाराची किंमत नाही आहे, स्वतःची किंमत नाही आहे, पण मला माझ्या विद्यार्थ्याची किंमत आहे. त्याच्यामुळे फालतूच्या कमेंट व्हिडिओवर टाकायच्या नाही. ज्यांना वाटते कमेंट टाकायची आहे, खूपच खराब टाकायची असेल, काही बिघडत नाही, माझा नंबर दिलाय त्याच्यावर बोला. ज्यांना वाटते फोन लावायचा आहे फोन लावून बोला, काही बिघडत नाही. बाकीची उत्तर मला जसं द्यायचं असेल मी त्यांना सेपरेट कॉल करून चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो. त्याच्यामध्ये कमेंटवर मी उत्तर देऊ शकत नाही, कारण मास्तर ठरलेला आहोत. काही मुलांना असं वाटते मास्तर आहे बा काय बोलू शकते, मास्तर आहे म्हणून बोलू शकत नाही. पर्सनल फोनवर तर चांगल्या पद्धतीने आपण बोलू शकतो याच्यामध्ये अजून. चला बघा, इथपर्यंत आपण ज्या पद्धतीने काय केलंय, यवतमाळ जिल्ह्याचा आपण कट ऑफ सांगितलाय. मग आता तुम्हाला काय वाटते, आजपर्यंत मी तुमच्यासाठी वर्ष भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास 3 महिने मेहनत घेतली आहे. कमीत कमी 3 महिने मेहनत घेतली आहे. आतापर्यंत मी तुम्हाला अंदाजित कट ऑफ सांगितला, याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते, काही याच्यामध्ये हे समजा हे नाही आहे, कमी जास्त याच्यामध्ये होऊ शकते. मी आता सुद्धा सांगत आहोत कमी जास्त होऊ शकते. पण तुम्हाला आता जर तुम्हाला परफेक्ट कट ऑफ जर अजून काढायचा असेल तर काय, जेवढे विद्यार्थी युट्यूबवर आपल्याला हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी काय करा, फक्त तुमच्यावाले पेपरचे मार्क प्लस ग्राउंडचे मार्क याची वाली टोटल काय करा, फक्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. म्हणजे आपल्याला नाही, आपल्याला समजा वाटलं याच्यामध्ये कट ऑफ जर आपल्याला कमी जास्त झाला समजा, तर लगेच आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये 2 दिवसामध्ये कमेंट वाचून मुलांच्या या कट ऑफला अजून आपण चेंज करण्याचा प्रयत्न करू शकतो. जर असं झालं तरची गोष्ट सांगतो आम्ही. प्रत्येक मुलांनी समजा व्यवस्थित जर व्हिडिओ बघितला असेल, कमेंट जर व्यवस्थित केल्या असेल, खरोखर त्यांचा जो टायमिंग आहे ग्राउंडचा आणि पेपरचा जो काय असेल ते त्याची टोटल जर टाकली व्यवस्थित, कास्ट कॅटेगरीनुसार टाका वाटल्यास तुम्ही, कास्ट कॅटेगरीनुसार तुमच्याले मार्क पेपर प्लस ग्राउंड या दोघांचं समजा टोटल व्यवस्थित जुळत असेल तर आपण वेगळा एक कट ऑफ सुद्धा असू शकतो. म्हणजे तुमचा रिझल्ट येण्याची वाट बघण्याची गरजच तुम्हाला पडणार नाही, का आपण दुसरा एक पुन्हा अजून कट ऑफ बनवून म्हणजे तयार करू शकतो. मुलींचा कट ऑफचा व्हिडिओ आपला हाला वेगळा राहणार आहे. त्यानंतर समजा पेसावाल्यांचा आपण कट ऑफचा व्हिडिओ वेगळा बनवणार आहोत. पेसावाल्यांचा मुलांचा कट ऑफ मध्ये काही फरक पडणार नाहीये, कारण मुलांचे मार्क सुद्धा जवळपास 100 प्लस सुद्धा जास्त आहे, 90 प्लस सुद्धा आहे, 85 प्लस सुद्धा आहे. फक्त प्रॉब्लेम आहे मुलींच्या याच्यामध्ये मार्किंग मध्ये कमी जास्त होत राहते, मुलांच्या याच्यामध्ये असं काही जास्त काही गडबड काही होणार नाही. कशाबद्दल सांगत आम्ही, पेसाबद्दल. आता बघा, इथपर्यंत या सर्व तुम्हाला गोष्टी समजल्या असेल पूर्णच्या पूर्ण. तर आता तुम्ही फक्त एक काम करायचं आहे, आजपर्यंत आपण जेवढी मेहनत घेतली आहे वर्ष भरतीवाल्या विद्यार्थ्यांपर्यंत ज्या गोष्टी आपल्याला माहिती करून म्हणजे मुलांपर्यंत पोहोचवायच्या होत्या, मला तरी असं वाटते बऱ्यापैकी माहिती पोहोचली आहे. फक्त बाकीच्या जिल्ह्याबद्दल मी काही बोलत नाही आहे, कारण जोपर्यंत आपण प्रॉपर जिल्ह्याचे राहत नाही तोपर्यंत कोणताच व्यक्ती, कोणताच मास्तर, कोणते शिक्षक लोक त्या जिल्ह्याबद्दलच्या कट ऑफ बद्दल सांगू शकत नाही. कारण तिचा रोज तुम्हाला हजर राहावं लागते. हजर राहिल्याच्या नंतर कोण कोणत्या कॅटेगरीमध्ये किती टायमिंग मध्ये आलेला आहे याची पूर्ण नोंद ठेवावी लागते, त्याच्यानंतरच तुम्ही कट ऑफ बद्दल बोलू शकता. बघा, आता इथपर्यंत तुम्हाला माहिती समजली असेल तर बघा, आता आपल्या या वर्ष भरतीबद्दल जास्त काही हे राहणार नाहीये. आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हे जे मी बोललेलं याच्यामध्ये कट ऑफ बद्दल, याचं सर्वच्या सर्व श्रेय जे आपल्याकडे आलेले विद्यार्थी होते बाहेर जिल्ह्यामधले, बीडचे विद्यार्थी असेल, हिंगोलीचे विद्यार्थी असेल, वाशिमचे असेल किंवा अदर कोणत्या जिल्ह्यामधले असेल, बाकीच्या जिल्ह्याचं मी नाव अजून घेतलेलं नसेल किंवा विसरलो असेल त्याच्याबद्दल काही हरकत नाही. पण याचा मला श्रेय माझ्यापेक्षा जास्त जे बाकीच्या जिल्ह्यामधल्या मुलांनी मला जे सपोर्ट केलेला आहे यांचा याच्याशी जास्त काय राहणार आहे, हातभार राहणार आहे. बरेचसे बाहेरगावच्या जिल्ह्यामधले विद्यार्थी आले होते, रूम करून राहिलेले आहे, असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता तुम्हाला जेव्हा जेव्हा सपोर्ट लागेल तेव्हा सुद्धा मी इथं तत्पर हजर राहणारच आहोत. पण आता आशा करतो याच्यामध्ये जर याच्यामध्ये काही जर कमी जास्त झालं असेल तुम्ही तेवढं ऍडजस्टमेंट करायचं. जर वाटत असेल सर्वात बेस्ट पाहिजे असेल तर एक पर्याय मी तुम्हाला सांगितलाय, ज्यांचं फिजिकल आणि ग्राउंड म्हणजे सगळं झालेलंच आहे त्यांनी समजा काय करायला पाहिजे, तुम्ही पटापट कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटलं याच्यामध्ये आजपर्यंत. आणि एक महत्वाचं मोलाचा एक म्हणजे शेवटचा एक शब्द सांगतो याच्यामध्ये, यवतमाळ मधले बाकीच्या म्हणजे जसं आपलं यवतमाळचं वर्ष भरतीचं फिजिकल चालू आहे, बरोबर आहे, आणि बाकीच्या जिल्ह्यामधलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा चालू असेल, कुठचं फिजिकल सुद्धा चालू असेल. यवतमाळ जिल्ह्याबद्दल आणि जे बाकीचे जिल्हे आहे
यवतमाळ जिल्हा आणि बाकीचे जे जिल्हे आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. म्हणजे बाकीच्या जिल्ह्यामध्ये काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काटणं चालू आहे, वजनामध्ये काटणं चालू आहे, याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता. यवतमाळ जिल्ह्यामधले जे अधिकारी होते समजा त्यांचं वागणं कसं होतं हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता. आता माझ्या बोलण्याबद्दल काही असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स शकता. फक्त वाईट शब्द काढू नका, कारण मी प्रत्येक वेळेस सांगता कमेंट वाचणाऱ्या व्हिडिओ बघणाऱ्या बऱ्याचशा मुली सुद्धा राहते, त्याच्यामुळे कमेंट टाकताना व्यवस्थित कमेंट टाकायची. ज्यांना फालतू बोलायचं असेल नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही बिंदास कॉल करू शकता, मेसेज करू शकता. एनी टाइम मी हजर राहणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला हा यवतमाळ जिल्ह्याचा फायनल कट ऑफ म्हणून आपण हा वाला व्हिडिओ टाकत आहोत. याच्यामध्ये मुलींचा सेपरेट कट ऑफ व्हिडिओ आपण नंतर टाकणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटलं आजपर्यंत यवतमाळ जिल्ह्याबद्दल, तर तुम्हाला काय वाटलं याच्यामध्ये वर्ष भरतीबद्दल ते तुम्ही कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया करू शकता. भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण तुम्हाला जर समजा पोलीस भरतीची तयारी करायची असेल आणि अजून जर आपल्याकडून काहीतरी मार्गदर्शन लागत असेल तर संपर्क करा, व्हिडिओला कंटिन्यू आपल्या बघत राहा. आता कारण की ज्या पुढच्या जे व्हिडिओ राहणार आहे पोलीस भरतीच्या रिलेटेड आपल्याला व्हिडिओ येतच तुमच्याजवळ, म्हणजे कंटिन्यू मध्ये येत राहणार आहे. भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.